बदलापूर नगरपालिकेतल्या भ्रष्टाचाराचा एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। रस्ते कामाचे बिल आणि सिक्युरिटी डिपॉझिट मोकळं करण्यासाठी तब्बल 6% लाचेची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे। या प्रकरणी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नगरपालिकेचे अकाउंटंट विकास चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। तर या प्रकरणात आणखी काही अधिकारी अडकण्याची शक्यता व्यक्त केली जाते। मिळालेल्या माहितीनुसार बदलापूर नगरपालिकेत काही महिन्यांपासून कंत्राटदारांकडून बिले मंजूर करण्यासाठी टक्केवारी मागितली जात असल्याच्या तक्रारी समोर येत होत्या। या आरोपानंतर एका संबंधित अधिकाऱ्याला कामावरून हटवण्यातही आलं होतं। दरम्यान तक्रारदार हे त्यांच्या कंपनीमार्फत रस्ते बांधणीची कामे करत आहेत। बदलापूर नगरपालिकेच्या तब्बल 77 विकास कामांचे कंत्राट त्यांना मिळाले असून अनेक कामे सध्या सुरू आहेत। याच कामांपैकी 2 देयकांची 17,44,000 रुपयांची रक्कम आणि यापूर्वीच्या कामाची 4,99,000 रुपयांची सिक्युरिटी डिपॉझिट अशी एकूण 22,43,000 रुपयांची रक्कम तक्रारदाराच्या खात्यात जमा करण्यात आली होती। मात्र ही रक्कम मंजूर करून देण्यासाठी लेखाधिकारी विकास चव्हाण यांनी 6% प्रमाणे 1,34,500 रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलाय। यानंतर तक्रारदाराने 9 डिसेंबर 2025 रोजी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली। तक्रारीची तातडीने पडताळणी करण्यात आली। या पडताळणीत विकास चव्हाण यांनी कामाचा मोबदला म्हणून 6% लाचेची मागणी केल्याचं निष्पन्न झाल्याची माहिती ACB कडून देण्यात आली आहे। सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून बदलापूर नगरपालिकेतील भ्रष्टाचाराचं हे प्रकरण आता चांगलंच चर्चेत आलंय। द पोलीस न्यूजसाठी श्रीधर चव्हाण, बदलापूर।